ठीक आहे, आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया. आपण पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र त्याचा 11 अध्याय आणि वचन 13 हे आपण पाहूया. करिंथकरास दुसरे पत्र 11 अध्याय आणि वचन 13. कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो या सुंदरशा वचनासाठी. आणि आपण गेल्या काही आठवड्यांपासून आपण एक विषय शिकत आहोत आणि तो म्हणजे कपटा संबंधाने, धूर्तते संबंधाने, है ना, छल कपट हे जे आहे या संबंधाने आपण पाहतोय. आणि आपण आतापर्यंत बरंच पाहिलं. पहिले तर आपण कपट म्हणजे नेमकं काय आणि देवाचे त्या संबंधितचे काय विचार आहेत ते पण आपण पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं की जे पवित्रजन आहेत, मंडळी विश्वासणारे, ते लोक कपटा संबंधाने कसे वागतात आणि ते लोक काय करतात आणि त्यांच्या संबंधात धूर्ततेचा काय विषय येतो ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं गेल्या आठवड्याला की जे दुष्ट लोक आहेत ना, जे दुष्ट लोक आहेत ते लोक धूर्तता कशा प्रकारे करतात ते त्याच्याविषयी आपण शिकलो. आज आपण एक त्यातलाच पुढचा भाग आपण शिकणार आहोत की जे खोटे संदेष्टे आणि खोटे शिक्षक आहेत ते कसं धूर्ततेचा वापर, कपटाचा वापर, खोटेपणाचा, लबाडीचा वापर काय आहे ना, खोट्या भविष्यवाण्या किंवा खोटे शिक्षण देण्यासाठी वापरतात. आणि ते आपण आज पाहणार आहोत. आणि त्यातलं आपण पहिलं वचन जे पाहिलेलं आहे ते असं म्हणले, कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. इंग्लिशमध्ये असं म्हटले, फॉर सच आर फॉल्स अपॉसल्स, डिसीटफुल वर्कर्स, ट्रान्सफॉर्मिंग देमसेल्फ इनटू द अपॉसल्स ऑफ क्राइस्ट. आता इथे काय म्हटलेलं पहिलं तर, कारण अशी माणसे खोटे प्रेषित आहेत. म्हणजे जसे खरे प्रेषित आहेत तसे काही खोटे प्रेषितही आहेत. म्हणजे आता खरे प्रेषित कोण होते? खरे प्रेषित म्हणजे ज्यांच्याशी स्वयं येशू ख्रिस्त बोलला. ठीक आहे, ज्यांच्याशी स्वयं येशू ख्रिस्त बोलला. आता आपल्यामध्ये कोणाशी स्वयं येशू येऊन बोललेलं आहे का? नाही. आपण प्रेषित आहोत का? नाही. जे सर्वात पहिले जे प्रेषित होते ते सर्वात पहिले प्रेषित आहेत की त्यांच्याशी स्वतः येशू ख्रिस्त बोलला. म्हणजे त्यांनी येशूला स्पर्श केला, त्याच्या स्वतःच्या तोंडून ऐकलं आणि काय आहे, आणि ते त्यांनी त्याला पाहिलं, त्याची कृती पाहिली. आणि ते सर्वात पहिले प्रेषितचा अर्थ काय? पाठवलेले, की स्वतः येशू ख्रिस्ताने पाठवलेत की त्यांनी की तुम्ही आता जगभरामध्ये माझा हा जो संदेश आहे तो तुम्ही पोचवा. ठीक आहे. पाळक पण जे आहेत ते काही प्रेषित नाहीत. ठीक आहे, कारण असे बरेचसे काही पाळक आहेत जे स्वतःला प्रेषित समजायला लागलेत परंतु ते प्रेषित नाहीयेत. ठीक आहे, प्रेषित जे आहे ते पहिलेच आहेत. आणि योहान पण एक प्रेषित होता आणि योहान त्यामुळे म्हणतो की आम्ही जे आमच्या स्वतःच्या हाताने स्पर्श केला त्याच्याविषयी आम्ही गवाही देतो. तर त्यांनी स्वतःहून येशू ख्रिस्ताला स्पर्श केलेला आहे की बाबा तो खरोखर मेलेल्यातून जीवित झालेला आहे. ही त्यांची जी साक्ष आहे ही फक्त प्रेषितांची साक्ष आहे की त्यांनी बघितलेले आहे ना, त्यांनी सर्वात पहिले बघितलेले आहे. आणि त्यांनी स्वतःहून येशू ख्रिस्ताकडून शिकलेले आहेत. त्याचं जे गौरवी रूप आहे ते पण काही प्रेषितांनी पाहिलेलं आहे ना. आणि त्यामुळे काय आहे, त्यामुळे सांगायचा उद्देश काय आहे की जसे खरे प्रेषित आहेत तसे खोटे प्रेषित आहेत की जे असे स्वतःला जे असं समजतात की देव स्वतः त्यांच्याकडे आला किंवा पवित्र काय आहे ना, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्यांच्याकडे आला किंवा स्वप्नात आला किंवा कसं तरी आला आणि मग तो त्यांना काहीतरी बोलला. ठीक आहे, की तुम्ही है ना हे बोला म्हणून. असं ते असं काय आहे ना, असं खोटेपणाने काय आहे ना, येशूचं नाव घेऊन, परमेश्वराचं नाव घेऊन खोट्या गोष्टी सांगणारे पण आलेले. ठीक आहे, तर काय म्हणले, अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित. ठीक आहे, आता म्हणजे खोटे प्रेषित सुद्धाही आहेत है ना. म्हणजे काही लोक स्वतःला प्रेषित म्हणतायत की देवाने आम्हाला पाठवलंय, देवाने आम्हाला दर्शन दिलंय, देवाने आम्हाला काय आहे ना स्वप्नातून बोललाय किंवा काय आहे ना दर्शनातून बोललाय, असं काहीतरी लोकांना सांगून ते स्वतः काय प्रेषित होऊ पाहतात आणि बायबल त्यांच्याविषयी सांगतं की ते खोटे प्रेषित आहेत. ठीक आहे, कारण कसं आहे माहिती आहे का, आता खोटा प्रेषितला ओळखायचं कसं? खोटा प्रेषित जो असेल ना तो जे खरे प्रेषितांनी जे शिकवलंय ना त्याच्या एकदम उलटच शिकवणार. ठीक आहे, त्याच्या उलटच शिकवणार. आणि त्याच्यावरून आपल्याला कळणार की बाबा ज्या प्रेषितांची पत्र आपल्याकडे आहेत ना, ज्यांनी ते साक्ष लिहिलेली आहे, शुभवर्तमान लिहिलेले आहे, त्याच्या विपरीत जर कोणी स्वतःला प्रेषित म्हणतो आणि काहीतरी त्याच्या विपरीत जर शिकवत असेल तर स्पष्टपणे आहे की तो व्यक्ती हा खोटा प्रेषित आहे. कारण तो ख्रिस्ताने पाठवलेला नाही आणि पवित्र आत्म्याने पाठवलेला तर नक्कीच नाही.
आणि एकंदरच कोणी स्वतःला जर प्रेषित म्हणत असेल तर तो प्रेषित नाही. ठीक आहे, सुवार्थिक असू शकेल किंवा शिक्षक असू शकेल, परंतु तो स्वतःला प्रेषित नाही म्हणू शकत. मग काय म्हणले, अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार. काय म्हणले, कपटी कामदार. आणि तुम्हाला सांगतो की हे जे मी म्हणतो ना खोटे प्रेषित, अक्षरशः तुम्हाला सांगतो की म्हणजे मंडळीचा जो पहिले 100 ते 200 वर्ष जे होतं ना, पहिले 100-200 जास्तीत जास्त 300 वर्ष, पण या 100 ते 200-300 वर्षापर्यंत ना सर्वात मोठा मंडळीमध्ये प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, मंडळीमध्ये म्हणजे जो खोटे शिक्षण कसं पसरत होतं, की कोणी पण आहे ना, कोणी पण एक पत्र लिहायचं आणि त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पण लिहायचं, काही चुकीच्या गोष्टी पण लिहायचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ना समजा आता पेत्र आहे तर पेत्राच्या नावाने की बाबा मी जो पेत्र आहे ना, मी हे पत्र लिहिले आणि मग मंडळीला पाठवून द्यायचे. म्हणजे असं काय, पेत्राचं नाव घेऊन खोटं पत्र, खोटं शिक्षण मंडळांमध्ये पसरवण्याचं काम चाललं होतं. आणि आणि काय आहे, आणि मग त्यामुळे आणि लोकांना काय वाटणार, अरे पेत्राने म्हटलंय म्हणजे ते खरंच असेल है ना, पवित्र आत्म्याने त्याला प्रेरित केले म्हणून त्याने असं म्हटलेलं. तर मग त्यांना काय आहे, त्यांना मध्ये पत्र देऊन म्हणजे त्यांना मग जे शिक्षक आहेत है ना त्यावेळेचे, त्यांना सांगावं लागेल की हे जे पत्र आहे हे या प्रेषितांनी लिहिलेलं नाहीये. ठीक आहे, हे खोटं पत्र आहे, हे कोणीतरी यांचं नाव घेऊन काय आहे, खोटं नाव देऊन काय आहे पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या चुकीच्या शिकवणी दिलेल्या आहेत, या खोट्या शिकवणी दिलेल्या आहेत. आणि आजही तसंच आहे. आजही काय आहे, जसं आता ते कॅथलिक चर्चमध्ये पण, कॅथलिक चर्चमध्ये जो पोप आहे ना, तो असं समजतो की मला जो अधिकार भेटला ना तो पेत्राकडूनच भेटलाय, की मी जे काय बोलेल ना ते सगळं म्हणजे बरोबरच, आणि तो कितीतरी बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी सांगत असतो, शिकवत असतो. आणि त्यामुळे असे खोटे प्रेषित काय आहे जगभरामध्ये आले, मंडळीत पण शिरलेले. ठीक आहे, आणि त्यामुळे आपल्याला जे आणि मंडळीविषयी असं वर्णन केलेलं आहे की मंडळी जी आहे ती तिचं म्हणजे म्हणतात ना तिचे जे स्तंभ आहेत, ठीक आहे, त्याचं जे फाउंडेशन आहे ना, पाया, तो पाया कशावर बांधलेला आहे असं म्हणले तर जे जुन्या करारामध्ये जे संदेष्टे होते ना, संदेष्टे आणि प्रेषित, काय म्हणले, संदेष्टे आणि प्रेषित यांच्या साक्षीवरती मंडळी उभी आहे. ठीक आहे, म्हणजे ह्यांनी जे शिकवलं जुन्या करारामध्ये संदेष्टे आणि नवीन करारामध्ये जे जे प्रेषित आहेत त्यांची जी साक्ष आहे त्याच्यावरती मंडळी उभी आहे. आता याचा अर्थ काय की आता त्याच्यावरती उभी आहे याचा अर्थ काय की आता तुम्ही नवीन पाया नाही घालू शकत, ते पाया आहे हा पहिलाच आहे, एकच आहे. ठीक आहे, त्याच्यात आपण काहीतरी नवीन काहीतरी ऍड नाही करू शकत की बाबा है ना अजून मला काहीतरी सुचतंय मी टाकूया बायबलमध्ये, तसं नाही करू शकत आपण. ठीक आहे, तर काय आहे, कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार. आता काय ह्यांचं वर्णन काय केलंय, कपटी कामदार. हे कपट करून काय आहे ना, म्हणता ना लोकांना देवापासून, सत्याच्या ज्ञानापासून विपरीत ज्ञानाकडे, खोट्या शिक्षणाकडे नेण्याचा प्रयत्न करतात. हे कपटी असतात है ना, ते लबाडीने किंवा गोड गोड बोलून किंवा म्हणता ना पूर्णपणे फसवून है ना, लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काय आहे चुकीचं शिकवतात, कपटी कामदार. आणि काय म्हणले, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत. काय म्हणले, ख्रिस्ताच्या प्रेषितांची सोंग घेणारी, म्हणजे ख्रिस्ताचे प्रेषित जसे होते तसं किंवा आम्ही पण तसेच आहोत असं बाह्य रूपाने ते दाखवतात है ना, त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून. आणि मग असं दाखवायचं की अरे मला काहीतरी ना काहीतरी दिव्य ज्ञान झालेलं आहे आणि मग मी आता काहीतरी है ना तुम्हाला येऊन ते सांगत आहे. आणि मग काय आहे, असे ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी कितीतरी लोक आलेले आहेत. आणि ते नुसतं मंडळांमध्येच नाही तर जगामध्ये पण. ठीक आहे, जगामध्ये पण जे खोटे धर्म आहेत त्यामध्ये पण हाच प्रकार आहे की तिथेही काय आहेत, ही खोटे प्रेषित आलेले आहेत की प्रत्येक जण येतो म्हणतो की हा मला देवापासून काहीतरी ज्ञान आलेलं आहे. आता ते ज्याने मुसलमानांना जो कुराण आहे, ते कुराणचा लिहिणारा जो मोहम्मद आहे, तो मोहम्मद पण असं बोलतो, हा मला काय आहे ना गाब्रिएल दूत आला होता आणि मला बोलला असं कुराण लिही म्हणून. आता गाब्रिएल दूत बायबलमध्ये आपण पाहतो, गाब्रिएल दूताला देवाने मरियाबाईकडे पाठवलं होतं संदेश सांगण्यासाठी, बरोबर. तर आता गाब्रिएल दूत बायबलमध्ये जे सांगितले त्याच्या विपरीत सांगेल का, नाही. परमेश्वराने जे सांगितले तेच तो सांगणार. म्हणजे आता मोहम्मदला जो दिसला तो गाब्रिएल होता का गाब्रिएलच्या रूपामध्ये सैतान होता,
कारण सैतानाचं वर्णन केलेलं आहे की तो प्रकाशाचा दूत पण बनून येतो. ठीक आहे, प्रकाशाचं दूत बनवून पण येतो, म्हणजे तो स्वतःचं रूप बदलून लोकांना फसवायला येऊ शकतो. आणि जितके पण जगामध्ये खोटे धर्म सुरू झालेले आहेत ना, त्यांचा उगम कुठेतरी असाच आहे. कोणाला तरी काहीतरी दिसलं, मग त्याला वाटलं हा मला काहीतरी देव सांगतोय, आणि मग त्याने मग कोणी मूर्ती बनवली, तर कोणी झाडाखाली जाऊन बसले, मग कोणी अजून काय है ना कुराण लिहितंय. कुराणमध्ये तर काय काय लिहिलंय की म्हणे ख्रिस्ती लोक जे ना ते सर्वात पहिले नरकात जाणार म्हणे, सर्वात बेकार नरक त्यांच्यासाठी आहे म्हणे. गाब्रिएल दूत ज्या देवाची सेवा करतो तो असं बोलेल का? म्हणजे हे कोण बोलणार आहे? ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध कोण आहे? सैतान आहे. क्लिअरली आहे की कुराण जे लिहिले ते सैतानाच्या प्रेरणेने लिहिले, आणि त्याने एवढा लबाडी केलेली आहे की बायबलच्याच कहाण्या घेतल्या आणि त्यांना तोडमोड करून काय आहे खोटं शिक्षण दिलेलं आहे. आणि त्यामुळे सांगायचा उद्देश काय आहे की हा प्रकार चाललेला आहे की ते ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत. तुम्हाला माहिती आहे कुराणमध्ये योहानाचं पण नाव आहे. योहानचं नाव आहे, मरियाचं नाव आहे, म्हणजे त्यांच्या नावाने पण पुस्तकं लिहिलीत. बोल काय म्हणजे किती म्हणजे लबाड सैतान, कळतंय किती लबाड सैतान आहे. त्याचे खोटे संदेष्टे पण किती लबाड आहेत. तो मोहम्मद पण किती लबाड आहे की त्याने बायबलच्याच लोकांची नावं घ्यायची आणि त्यांच्याच नावाने खोटी पुस्तकं लिहायची की बर्याबाईने लिहिलंय किंवा अजून कोणी काय लिहिलंय, म्हणजे किती लबाडी. ठीक आहे, आणि जे लिहिलंय त्यांनी ते एकदम बायबलच्या विपरीत लिहिले, समजते. म्हणजे ते तर इथपर्यंत की ते मानतच नाही की येशू ख्रिस्त क्रुसावरती मेला म्हणून. म्हणजे एकदम ख्रिस्ती शिक्षणाचा जो पाया आहे त्यालाच तुम्ही हे करताय, समजताय. कारण प्रेषितांनी साक्ष काय दिली की येशू ख्रिस्त क्रुसावर मेला, ते त्याचं बलिदान होतं आणि तो मेलेला जाऊन पुन्हा उठला, हे लोक कबूलच करायला तयार नाही. म्हणजे काय, सैतानाने पूर्ण प्रयत्न केलेला आहे की ख्रिस्ती शिक्षणाला कसं म्हणतो ना म्हणजे खोटं ठरवू शकू किंवा कसं त्याला बदलू शकू, असं प्रयत्न केलेला आहे. आणि जे मुसलमान धर्म आहे हा म्हणजे येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या 700 ते 600 वर्षानंतर झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पहिले आपलं बायबल पूर्ण तयार झाले, नंतर यांनी 600-700 वर्षानंतर त्यांनी स्वतःच काय खोटे शिक्षण सुरुवात केली. आणि इतकंच नाही तर त्यांनी म्हणजे कुराणमध्ये इतकं पण लिहिलंय की जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना ठार पण मारायचं, इथपर्यंत म्हणजे युद्ध करायचं, जिहाद करायचं त्यांच्यावर, इथपर्यंत म्हणजे ख्रिस्ती लोक आणि जितके पण अविश्वासणारे त्यांच्या सर्वांच्या विरुद्ध जिहाद करायचं. म्हणून एक इस्लामिक लोक अमेरिकेवरती वगैरे इथे तिथे हल्ला करत असतात ना, ते त्यासाठी, कारण त्यांना वाटते ख्रिस्ती लोक आहे त्यांना मारायचं, यांना मारलं तर आपण स्वर्गात डायरेक्ट जाणार आहे, असं त्यांची शिकवण आहे. सांगायचा उद्देश काय की ही सैतानाची ओळख आहे. सैतान काय बोललेलं आहे, सैतानाविषयी बायबल काय सांगतं की तो सुरुवातीपासून खुनी आहे. सैतान काय आहे, सुरुवातीपासून खुनी आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे तो आज त्या लोकांच्या द्वारे पण असं करत आहे. सांगायचा उद्देश काय की असे ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत. तुम्हाला सांगतो आज जे अरब देश आहेत, आफ्रिकाचा पण उत्तरीय भाग जो आहे जिथे आज बरेच मुसलमान लोक राहतात. तुम्हाला माहिती आहे एकेकाळी तिकडे सगळे ख्रिस्ती लोक होते. जो मिसर देश आहे ना, मिसर देश तो ख्रिस्ती देश होता, तिथे सगळे ख्रिस्ती लोक राहायचे. आणि या लोकांनी युद्ध करून त्या कितीतरी असे हजारो लाखो लोकांना ठार मारलं, कळलं. म्हणजे की ख्रिस्ती आहेत म्हणून हे जेव्हा कारण मुसलमान धर्म हा जो वाढलेला आहे ना, हा युद्ध करूनच वाढलेला आहे. त्यांनी युद्ध केलं, मारलं, त्यांनी काही शिकवणीच्या द्वारे वगैरे काय केलेलं नाही, त्यांनी युद्ध करूनच काय आहे केलेलं आहे. त्यांचे क्रुसेड असे युद्ध होते, फर्स्ट क्रुसेड, सेकंड क्रुसेड, थर्ड क्रुसेड, असे क्रुसेड नावाचे युद्ध होते आणि त्यांनी सगळे ख्रिस्ती लोकांना असं मारून तिथे कब्जा केलाय. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, हे जस्ट इतिहास तुम्हाला सांगतोय. सांगायचा उद्देश काय की म्हणजे थोडीशी खोटी शिकवण जी आहे ती किती म्हणजे समाजाचं रूप बदलू शकते हे त्याच्यावरून आपल्याला कळून येतं. त्यानंतर कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. आता बघा काय म्हणलं ना, ख्रिस्ताच्या प्रेषितांची सोंग घेणारी अशी आहेत. आता ख्रिस्ताचे प्रेषित, आता ख्रिस्ताची शिकवण काय बाबा, शांती, हे सगळं ठीक आहे.
तर आता काही जे खोटे धर्म आहे त्याच्यामध्ये काय आहे, त्यांचे जे गुरु आहेत ते असं दाखवतात की बाबा हा आम्ही किती शांतीप्रिय आहोत है ना. काही लोकांना आपण जर सांगायला गेलो की बाबा येशू आहे ना शांतीचा राजकुमार आहे, तो तो तुम्हाला शांती देईल है ना, असं शांतीची शिकवण आहे आमची काय, असं सगळं जर सांगितलं ना तर ते लोक बोलतात ना त्याच्या अगोदर बौद्ध होते ना, बौद्ध शांतीविषयी सांगायचे, ठीक आहे, असं बोलायचे, ठीक आहे. परंतु जर बौद्ध शिक्षणाची जर आपण नीट पाहिलं की मी नेमकं काय आहे त्याच्यामध्ये, तर त्यांनी असं शिकवलं की बाबा इच्छा जे आहेत ना, इच्छा करणं हे चुकीचं आहे म्हणे. म्हणजे चांगली इच्छा असो का वाईट इच्छा असो, ते इच्छाच नाही करायची म्हणे, म्हणजे कसलीच इच्छा नाही. पण ते किती चुकीचं आहे, म्हणजे ते म्हणजे बुद्धीला सुद्धा ते योग्य वाटणार नाही. म्हणजे इच्छा नाही करायची म्हणजे काय, आता पोटामध्ये इच्छा झाली, भूक लागली, ती इच्छा आहे, ठीक आहे, तिला आपण नाकारू कसू शकतो है ना. मग तुम्हाला लग्न करायची इच्छा झाली, ती इच्छा आहे, ठीक आहे, चांगली इच्छा आहे, देवाने दिलेली इच्छा आहे ती, आणि तुम्ही त्याला नाकारताय, ठीक आहे. आणि म्हणजे ते इच्छा करणं हे चुकीचं आहे असं शिकवत आहे. आणि त्यामुळे फक्त काय तपस्या करायचं, ध्यान करायचं, काय इच्छा नाही करायच्या, इच्छांना दाबायचा प्रयत्न करायचा वगैरे. असं कसं होणार. त्यानंतर म्हणजे वाईट इच्छा पण समजा असेल, समजा कोणीतरी खून करतोय, कोणीतरी खोटं बोलतोय, तर म्हणजे ते ते त्याला पाप नाही म्हणणार, ते म्हणणार की ही इच्छा नाही केली करायला पाहिजे, फक्त इच्छा नाही करायला पाहिजे. अहो तुम्ही नुसतं इच्छा करू नका असं म्हटलं, पण जर कोणी केली ती इच्छा आणि ती जर काय आहे, ते जर गुन्हा आहे, ठीक आहे, ते जर कोणाबरोबर तरी अन्याय आहे, तर मग ते तुम्ही तुम्ही त्या व्यक्तीला कसं सोडवणार, तुम्ही त्याला न्याय कसं देणार, कारण न्यायाची पण अपेक्षा करणं ही पण इच्छा आहे ना. तुम्ही इच्छालाच कसं नाकारू शकता, म्हणजे किती, म्हणजे सैतान किती धूर्त आहे की लोकांना काय आहे की तुम्ही इच्छाच करू नका है ना, अशा प्रकारचं काहीतरी शिकवण दिली जाते. आणि बऱ्याच लोकांना माहित पण नाही, जे लोक आपल्या भारतामध्ये तरी ऍटलिस्ट जे जे आहेत त्यांना माहित सुद्धा नाही की काय आहे अशा प्रकार. आणि त्यामध्ये आणखीन एक चूक काय माहितीये का, की असं बोलतात तरी पण मग कधीतरी बोलतात की नाही नाही हे असे 8-10 काहीतरी नियम आहेत है ना, हे एवढं करा तुम्ही. एका ठिकाणी बोलता की इच्छा नाही करायची, मग दुसरीकडे बोलता की 8-10 गोष्टी तेवढं तरी करा. म्हणजे काय, तुमची शिकवण आपापसातच मेळ खात नाही, ती एकमेकांच्या विरुद्ध चाललेली, ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे ती खोटी शिकवण आहे. तर सांगायचा उद्देश काय आहे की ख्रिस्ताच्या प्रेषितांची सोंग घेणारी अशी होत, ठीक आहे. आता ख्रिस्ताने काय केलेलं आहे, ख्रिस्ता संबंधित बायबलमध्ये आदमाच्या काळापासून भविष्यवाणी देण्यात आलेली की स्त्रीच्या पोटी जो येईल तो सापाचं डोकं फोडणार आहे, ठीक आहे. आणि आणि ही जी आशा होती ना, ही सर्व मानव जातीमध्ये होती, कारण आदम हव्वाला माहिती आहे, त्यांनी आपल्या प्रत्येक पिढीला हे कळवलेलं आहे की तुमच्या मानव जातीच्या एका पिढीमध्ये कधीतरी देव एक काय आहे ना, एक व्यक्ती पाठवणार आहे की जो सगळ्यांचा उद्धार करणार आहे, ठीक आहे. ही शिकवण काय आहे, ही शिकवण जी आहे ही देण्यात आलेली आहे. परंतु सैतानाने काय केले की त्या शिकवणीचा वापर करून काय केलेलं आहे, दुसऱ्या धर्मांमध्ये पण काय ह्याचा अवतार त्याचा अवतार ह्याचा अवतार करून खोट्या शिकवणी दिलेल्या आहेत, ठीक आहे. जसं आता आपल्या भारतामध्ये पण पाहतो, कोणी राम आहे तर कोणी अजून कोण आहे है ना, अजून काय त्याचं नाव कृष्ण आहे, हे सगळे काय अवतार, ठीक आहे. परंतु देवाचा गुण असलेलं काय आहे का, ठीक आहे. काही ना काहीतरी अनिती आपल्याला पाहायला भेटते त्यांच्या जीवनातून, आणि त्यामुळे ते देवपणच्या योग्य नाहीयेत की त्यांना म्हणतात ना त्यांच्यामध्ये आणि आणि ते आणि ते आणि त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर सांगायचा उद्देश काय की अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. काय म्हणले, तो म्हणतो की याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही की लोक असं है ना खोटे प्रेषित होण्याचं सोंग घेतात. कारण का आश्चर्य वाटण्यासारखं नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणजे सैतान पण काय तेजस्वी देवदूत, म्हणजे स्वर्गातला देवदूत जो आहे त्याच्यासारखं तो पण रूप बनवून येतो. इंग्लिश मध्ये ट्रान्सफॉर्म म्हटलं म्हणजे एकदम स्वतःला मेकअप करून येतो तसं,
काय की मी बाबा खरोखरचा स्वर्गदूत आहे, तेजस्वी स्वर्गदूत आहे, अंधकारचा भूत आहे असं नाही बोलणार तो तेजस्वी स्वर्गदूत सारखा तो येतो. कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग घेतले. काय म्हणले? म्हणून त्याच्या सेवकांनी म्हणजे सैतानाच्या सेवकांनी, म्हणजे याचा अर्थ काय की जगामध्ये फक्त देवाचे सेवक नाही, सैतानाचे पण सेवक आहे. आणि ते आपल्याला परखता आले पाहिजे, बाबा हा जो शिकवतोय हा सैतानाचा सेवक आहे का खरोखर बायबलचा देवाच्या वचनाचा सेवक आहे. ठीक आहे, देवाचा सेवक आहे. आणि काय म्हणले? म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग घेतले. काय आहे? नीतिमत्वाचे सेवक म्हणजे देवाचे सेवक यांचं सोंग घेतले, म्हणजे त्यांच्यासारखं ते काय आहे ना वागतात बोलतात. ठीक आहे. आता जे सैतानाचे सेवक आहेत ते पूर्णपणे सैतानासारखे वागत नाही की डोक्याला शिंग आले आणि काहीतरी म्हणतात ना पूर्ण असं नाही. ते डायरेक्ट असं बोलत नाही की जा तुम्ही खून करा, बलात्कार करा, है ना, चोरी करा, असं नाही डायरेक्ट शिकवत. ते काय करतात? नीतिमत्वाचं सोंग करतात. ठीक आहे, म्हणजे असं काही चांगल्या गोष्टी पण सांगणार आणि मग मध्येच कुठेतरी खोट्या गोष्टी शिकवणार. ही त्यांची ओळख आहे. काही लोकांना असं वाटतं की अरे त्या चर्चला गेलं काय काय प्रॉब्लेम आहे, ज्या चांगल्या गोष्टी असतील ते घ्यायच्या, ज्या चांगल्या नसतील ते सोडून द्यायच्या. हे चांगल्या घ्यायच्या आणि ज्या चांगल्या नाही ते सोडून द्यायच्या ह्याच्यावरूनच कळतं की जो व्यक्ती आहे तो काय करतोय, तो सत्याचं शिक्षण देत नाहीये. तो कोणाचा सेवक आहे? तो सोंग करतोय की तो अर्ध्या गोष्टी देवाच्या वचनानुसार सांगतोय आणि अर्ध्या गोष्टी चुकीच्या सांगतोय. आणि ते आपल्याला समजलं पाहिजे की हे काय आहे. त्याच्या सेवकांनी नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही, म्हणजे ती काय आश्चर्याची गोष्ट नाही की बाबा अरे असं कसं ते लोक करतात, है ना. कारण आपण पण जर ह्याच्यात पाहिलं, काय म्हणतात ना हिंदू धर्मामध्ये पाहिलं किंवा भारतामध्ये पण जे पण शिकवणी आहेत खोट्या धर्मांचे जे पण आहे, तिथे प्रत्येक धर्मामध्ये काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी टाकलेल्या आहेत सैतानाने, की एकदम पण त्याचं बिंग उघड पडू नये ना. कारण ज्यांना विवेक आहे, ज्या प्रत्येक मनुष्याला विवेक आहे त्याला एवढं तर समजणार ना बाबा याच्यामध्ये हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणजे सगळंच जर चुकीचं असेल तर मग कसे सगळे एकदम मागे लागतील ना. जसं की आता उदाहरणासाठी आता कुराणमध्ये पण खोटं बोलायचं नाही असं करून सांगितले. तर खोटं बोलायचं नाही म्हणून सांगितले आणि ते पुस्तकच पूर्ण खोटेपणावरती लिहिलं गेलं. ठीक आहे, तर पण सांगायचं काय, खोटं बोलायचं नाही. मग ह्याच्याने काय होतंय की काही लोकांना वाटतं हा चांगलं तर शिकवतात, त्याच्यात चांगलं तर सांगतात, काय वाईट काय याच्यामध्ये, चांगलं जे आहे ते घेऊया, वाईट आहे ते सोडून देऊया, असं लोकांचे विचार होतात. परंतु दुष्टतेच्या शिकवणीचा धूर्तपणा असा आहे ना की जे वाईट गोष्टी आहेत ना त्याचा प्रभाव कधी आपल्यावरती पडतो ना तोच आपल्याला समजून येत नाही. कधी ते आपल्या काय म्हणतात ना अंगवळणी लागतंय ते समजून येत नाही आणि नंतर मग ते काढता काढता डोक्याला तापून जातं. सांगायचा उद्देश काय आहे की त्याच्या सेवकांनी नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे आहे. त्यांची कर्म जी आहेत ते खोटेपणाची आहेत, लबाडीची आहेत, दुष्टतेची आहेत, है ना, देवनिंदक गोष्टी बोलण्याविषयीचे आहेत. आणि त्यामुळे त्यांचा जो शेवट आहे तो काय होणार आहे? नरकात नाश. ठीक आहे, जर त्यांनी पश्चाताप नाही केला तर. ठीक आहे, येशू ख्रिस्ताकडे वेळीच वळले नाही तर. आणि त्यामुळे अशा अशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत. तर थोडक्यात म्हणजे हे लोक कपटी कामदार आहेत, खोटे शिक्षक, ते आपल्याला समजणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण आणखीन एक पाहूया, इर्मया त्याचं 14 अध्याय वचन 14. इर्मया त्याचं 14 अध्याय वचन 14 मिळालं? इर्मया 14 अध्याय वचन 14. परमेश्वर मला म्हणाला, संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात, मी त्यास पाठवले नाही, मी त्याचबरोबर बोललो नाही. ते खोटा दृष्टांत, शकून, निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपट योजना संदेश रूपाने तुम्हाला सांगतात. यास्तव
ज्या संदेष्ट्यास मी पाठवले नाही व जे माझ्या नामाने संदेश देतात व म्हणतात या देशावर तलवार व दुष्काळ येणार नाही, त्यांच्या संबंधाने परमेश्वर म्हणतो हे संदेष्टे तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील. ठीक आहे, मिळालं. इर्मया 14 अध्याय. आता इथे काय म्हणलेले की परमेश्वर मला म्हणाला. आता परमेश्वर या इर्मया संदेशाशी बोलतोय जो खरोखर परमेश्वराचा संदेष्टा आहे. ठीक आहे. आणि मग काय म्हणले, परमेश्वर मला म्हणाला संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात. आता हे कोणते संदेष्टे आहेत? कोणत्या संदेष्टांविषयी परमेश्वर सांगत आहे इर्मयाला? तर खोटे संदेष्टे. ठीक आहे, खोटे संदेष्टे. इस्रायलामध्ये त्यावेळी बरेचसे खोटे संदेष्टे होते. ते काय म्हणले, परमेश्वर मला म्हणाला संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात. म्हणजे आता पहिली त्याची ओळख काय बघा, ते परमेश्वराचं नाव घेतात आणि मग खोटा संदेश देतात. जर त्यांनी स्वतःचं मत सांगितलं असतं ना, कोणी ऐकलं नसतं. परंतु ते काय करतात, ते स्वतःचं मत नाही सांगत की आम्हाला वाटतं असं नाही होईल, लोकांनी ऐकलं असतं सोडून दिलं असतं. परंतु आता हे लोक काय करतात, परमेश्वराचं नाव घेतात की मला ना परमेश्वर असं सांगतोय, परमेश्वर माझ्याशी बोलतोय, मी झोपलो होतो मला स्वप्नामध्ये परमेश्वर माझ्याशी बोलला. आणि मग काय होतं ना, लोकांना लगेच अरे खरोखर बोलला का? लोकांना पण खूप उत्सुकता असते, अरे खरोखर बोलला असेल का, बघू तर, विचार लक्षात ठेवू, आता बोललाय परमेश्वर, त्याला बघूया होतंय का. आणि तोपर्यंत काय लोक वाट बघत बसतात की हा बाबा होईल होईल होईल, थांबूया, बघूया, है ना, वाट बघूया. हे लोक काय करतात ना, परमेश्वर एकदम स्पष्ट म्हणतो, काय म्हणतो की परमेश्वर मला म्हणाला संदेश ते माझ्या नामाने असत्य संदेश सांगतात. त्यांचा संदेश जो असतो तो असत्य असतो. परमेश्वराचं नाव घेतात की परमेश्वर मला असं बोलला आणि मग असत्य संदेश सांगतात. सत्याचा संदेश नाही सांगत. सत्य जे बायबलमध्ये आहे त्याच्याविषयी प्रचार नाही करत, खोट्या गोष्टी. पुढे काय म्हणले, मी त्यास पाठवले नाही. परमेश्वर म्हणतो मी त्यास पाठवलेच नाही. आता परमेश्वराने त्यांना जर पाठवलं नाही तर मग कोणी पाठवलेलं आहे? सैतानाने पाठवलेलं. सैतानाने पाठवलेलं. मग काय म्हणले, कुठे गेलं, हा, मी त्यास पाठवले नाही, मी त्याच बरोबर बोललो नाही. ठीक आहे, मी त्याच बरोबर बोललो नाही. म्हणजे आता हे लोक, म्हणजे हे जे लोक बोलतायत की काय म्हणतात ना की परमेश्वर आम्हाला येऊन बोलला वगैरे, असं हे एकतर काय असू शकेल, एक तर हे लोक पूर्णपणे खोटच बोलत असतील, किंवा दुसरे ते वेडे तरी असतील, नाही तर तिसरे की स्वतः सैतान येऊन त्यांच्याशी बोलतोय आणि त्यांना वाटतंय की हा मला सैतान म्हणजे परमेश्वर मला बोललाय. ठीक आहे. आणि त्यामुळे काय आहे ना की असं काही पण आपल्याला दिसलं आणि मग कोणीतरी काहीतरी आवाज आला वगैरे तर लगेच विश्वास नाही ठेवायचा. तर सैतान बोलतोय का परमेश्वर बोलतोय हे आपल्याला बायबलनुसार परखायचंय. ठीक आहे. पुढे काय म्हणले, मी त्यास पाठवले नाही, मी त्याचबरोबर बोललो नाही, है ना, मी त्याचबरोबर बोललो नाही. ते खोटा दृष्टांत, शकून, निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपट योजना संदेश रूपाने तुम्हाला सांगतात. आता परमेश्वराने या विशिष्ट या संदेशांविषयी, या खोट्या संदेशांविषयी काय म्हणले की हे कपट योजना आपल्या मनच्या, असं म्हणले, आपल्या मनच्या, काय म्हणले, आपल्या मनातील कपट योजना संदेश रूपाने तुम्हाला सांगतात. ठीक आहे. आणि काय म्हणले, खोटा दृष्टांत, शकून, निरर्थक गोष्टी. ठीक आहे, अशा प्रकारचे निरर्थक. आता निरर्थक गोष्टी म्हणजे काय, निरर्थक गोष्टी म्हणजे ज्याचा सार्वकालिक जीवनामध्ये काही सुद्धा उपयोग नाहीये. ठीक आहे, अशा निरर्थक गोष्टी. ठीक आहे, कारण शलोमोनाने म्हणलं व्यर्थच व्यर्थ, व्यर्थच व्यर्थ, सर्व काही व्यर्थ, म्हणजे या पृथ्वीवरती जे काही आहे ते सगळं व्यर्थ आहे. आणि हे लोक कसली भविष्यवाणी करतात, निरर्थक गोष्टींविषयी, म्हणजे ज्याचं काही महत्व अनंत काळाच्या जीवनामध्ये नाहीच आहे, अशा गोष्टी, निरर्थक गोष्टी ते सांगतात. ते खोटा दृष्टांत सांगतात, शकून सांगतात. ठीक आहे, अशा प्रकारे. आता एक 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 मजा सांगतो. हे जे खोटे संदेश असतात ना, हे लवाडी काय करतात माहिती आहे का, ते लोक पहिले तर परमेश्वराचं नाव घेऊन काहीतरी एक भविष्यवाणी करणार अंदाज लावून. ठीक आहे, म्हणजे समजा एक मोठी सभा आहे, सभामध्ये 1000 लोक आहेत किंवा 5000 लोक आहेत, 10,000 लोक आहेत. आता एवढ्या मोठ्या सभेमध्ये कोणाला काही ना काहीतरी त्रास असणार ना. मग हे
बोलणार की हा परमेश्वर मला दाखवत आहे, परमेश्वर माझ्याशी बोलतोय, की कोणाला तरी ते पोटामध्ये दुखते. आता सर्वांना पोट आहे, दुखणारच कोणाला कोणाला तरी, है ना. कोणाला तरी खूप पोटात दुखतंय, ते आता बरं होत आहे, है ना, बरं होत आहे, बरं होणार आहे. तर एवढ्या लोकांमध्ये कोणाला तरी काय सतत दुखत नाही राहणार, कधीतरी होईल बरं. ठीक आहे. मग मग एवढ्या लोकांमध्ये जर कोणाचं तरी पोट राहिलं बरं, बरं राहिलं, बरं झालं, मग त्या बाईला काय वाटणार, अरे त्यांनी सांगितलं होतं हे माझंच असेल, हा ना, देव माझ्याशीच बोलला. मग लगेच पुढच्या आठवड्याला हा हालेलुया, माझं बरं झालं ते. हे काय आहे? ह्याला अंदाज ठोकणं म्हणतात. ठीक आहे. 50-50 चान्सेस की बाबा मी समजा हा 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 असं चाललेलं असते, बऱ्याच ठिकाणी दिसतं आपल्याला आजकाल, की असं बोललं समजा, आता मी पण कोणाला काहीतरी बोललो, है ना, आणि मग 50% चान्स आहे ना, एक तर होईल तरी किंवा नाही तरी. ठीक आहे. मग जर असं ठोकून काही पण दिलं असेल तर एक तर होईल तरी नाही तरी. जर नाही झालं तर जाऊ देत, गेला तो माणूस अविश्वासात. पण जर झालं तर मग त्याला वाटणं अरे हा तर खरोखरचा संदेश आहे. ठीक आहे. पण त्याला नाही समजत बिचाऱ्याला, भोळ्या माणसाला, की बाबा हे याने तुक्का मारलेला आहे. ठीक आहे. एवढ्या सभा, मोठ्या सभामध्ये म्हणले तुम्हाला कोणाला तरी जॉबची गरज आहे, तुम्ही खूप रडत आहे परमेश्वराकडे, तुम्हाला खूप कर्ज झालेलं आहे, पण तुम्हाला आता जॉब भेटणार आहे, येणाऱ्या काळात परमेश्वर तुम्हाला खूप मोठा जॉब देणार आहे. आता कोणी पण उपाशी मरत नाही मुंबईमध्ये, भेटतो कोणाला कोणाला काही ना काहीतरी जॉब भेटतो. मग त्याला जॉब भेटला की हा पास्टरनी हे सांगितली होती मला, काय आहे भेटलं. ठीक आहे. काय ह्या प्रकार, तुक्का मारायचा, झालं तर ठीक आहे. ठीक आहे. हे चुकीचं आहे. काय आहे ना, हे चुकीचं आहे. आणि काही वेळा तर मी इथपर्यंत ऐकले की काही जण वैयक्तिक पण कोणाकोणाला भविष्यवाणी सांगतात की बाबा अशी अशी भविष्यवाणी तुमच्या जीवनात होणार आहे, आणि मग ते नाही झाले ना, मग लोकांना प्रश्न पडतो, अरे ह्यांनी तर एवढं सांगितलं होतं, झालं का नाही. मग ते जातात की हो पाळक साहेब, तुम्ही भविष्यवाणी केली होती, झाली नाही ती. मग ते त्यांच्यावर ढकलून देतात, तुमचंच काहीतरी चुकलं असेल, तुम्ही विश्वास नसेल केला. काय आहे ना, तुम्ही विश्वास नसेल केला, तुम्ही प्रार्थनेला नाही ना, तुम्ही दानच नाही दिलं मला, तुम्ही बीजच नाही बोल, बीज नाही बोल, कसं तुम्हाला फळ येणार. म्हणजे काहीतरी करू नये ना, ते त्यांच्यावरती ढकलून देणार. तुमची प्रार्थना कमी, तुम्ही उपवास नाही, प्रार्थना नाही केली ना. मी सांगितलं होतं तुम्हाला उपवास प्रार्थना करा. तुम्हाला सांगितले काय हे असला प्रकार कोण करायचं, कोण करतं अजून पण, हे हिंदू धर्मामधले बाबा करतात. आम्ही तो अनुभव घेतलेला आहे स्वतः प्रभूमध्ये यायच्या अगोदर. हे त्यांचं नेहमीच असायचं की बाबा काय आहे ना, काहीतरी ते बाब्याने काहीतरी दिलंय बाबा, हे कर, हे लाव, है ना, हे विकत घे, हे घरात लाव, स्टिकर लाव, अजून काय काय कर, ह्याच्याने तुझं हे होईल, या पेनने एक्झाम लिही, चांगले मार्क येतील, काय 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 ते द्यायचे. नाही झालं ना, नाही झालं मग ते काय बोलायचे, नाही झालं की बोलायचे नाही नाही ते काय आहे ना तुमच्या घरामध्ये ते काय आहे, तुमच्या घरामध्ये बायको नाही मानत ना, तुझी मुलं नाही मानत ना, म्हणून ते असं झालं, तुम्ही सगळ्यांनी यायला पाहिजे. आता आपल्या चर्चमध्ये एक सिस्टर, ते सिस्टर प्रभूला मानतात, येशूला मानतात, आणि त्यांचे मिस्टर जातात कुठेतरी दुसरीकडे, काय दुसरीकडे म्हणजे कुठल्या तरी असं बाबाकडे वगैरे कोणाकडे तरी जातात, ते प्रभूला मानत नाही अजून तरी. तर मग तिकडचे जे लोक आहेत ना, ते त्यांना काय बोलतात, तुमचं चांगलं होत नाही म्हणजे काय, तुमची बायको येत नाही ना आमच्याकडे, तुमची बायको जाते येशूकडे, म्हणून तुमचं चांगलं होत नाही म्हणे. सगळं चांगले आहे, चांगले भरपूर एवढे फ्लॅट आहे, दुकान आहे मस्तपैकी, सगळं 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 काही चांगलं चाललंय, मस्त आहे हा. तरी पण काय तुमचं चांगलं होत नाही ना ते बायको, म्हणजे अजून काय बाबा, किती तुम्हाला असमाधानी, किती असमाधानी असणार. सांगायचा उद्देश काय की हे जे दुष्ट लोक असतात ना, दुष्ट शिक्षक जे असतात, ते असे लबाडी करतात, लोकांना असं फसवतात की बाबा तुमचं ना हे चुकते ते चुकते, असं तसं करून म्हणतात, लोकांना लोकांना फसवत राहतात. मग काय आहे ना, तर आणि मग होतं काय माहितीये का, याचा सर्वात मोठा दुष्परिणाम काय होतो, जर ख्रिस्ती लोक जर असं अशा गोष्टी करत असतील ना, जे नवीन विश्वासणारे असतील ना, ते कधीतरी जेव्हा त्यांना खूपच वाईट अनुभव येतो की त्यांनी खूप भविष्यवाण्या त्यांच्या बद्दल झाल्या 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 आणि कुठलीच जर पूर्ण नाही झाली ना, मग काय होतं माहितीये का, ते लोकांना वाटायला लागते सगळं ख्रिस्ती धर्मामधली सगळी शिकवण आहे ना, हे सगळंच चुकीचं आहे, सगळ्या खोटंच बोलतात, सगळं खोटंच आहे, आणि निघून जातात. कितीतरी असं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे सांगायचा उद्देश काय की आपल्याला असल्या खोट्या संदेशांचं ऐकायचं नाही, त्यांच्या असल्या खोट्या संदेशांचं शिक्षण पाहायचं नाही. तर काय म्हणले,
काय म्हणले? ते खोटा दृष्टांत, शकून, निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपट योजना संदेश रूपाने तुम्हास सांगतात. आणि आणि पुढे परमेश्वर काय म्हणतो 15व्या वचनामध्ये, की हे लोक तुम्हाला काय बोलतात, की तुमच्यावरती तलवार येणार नाही, तुमच्यावरती दुष्काळ येणार नाही. परमेश्वर म्हणतो हे लोक स्वतः जे बोलतायत ना, हे लोक स्वतः तलवारीने आणि दुष्काळाने मरतील. म्हणजे परमेश्वर त्यांना दंड देणार आहे. जेवढे पण खोटे संदेश नाही, परमेश्वर यांना दंड देणार आहे. आणि शेवटला दंड तर त्यांना नरकातच ते जाणार आहेत. अशा प्रकारे आहेत. आता एक आणखीन एक प्रकारे कसं आपण ओळखू शकतो, खोटे संदेश आहेत ना, कधी पण खोटे संदेश कोणत्या पण धर्मामध्ये असो, म्हणजे ख्रिस्ती याच्यामध्ये असो का अजून कुठल्या पण धर्मामध्ये असो, खोटे संदेश आहे ना, कधी पण लोकांना त्यांचा पापाचा पश्चाताप करायला नाही सांगत. म्हणजे काही एखाद्याच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असेल ना, ते पापाचा पश्चाताप नाही करायला सांगत. ते सांगतात तुम्ही हे करा, पैसे द्या, दान द्या, है ना, हे लावा, ते लावा, हे विकत घ्या, ते विकत घ्या, है ना, मग अजून काय आहे ना, हे काहीतरी उपवास करा, हे करा, या दिवशी करा, त्या दिवशी करा, एवढ्या दिवसाचे करा. परंतु पापाचा पश्चाताप आहे ना, हे तुम्ही कुठल्या पण धर्मामध्ये बघा, की त्यांना काहीतरी कार्य देतात करायला. तुम्ही हे करा, तुम्ही ही यात्रा करा, तुम्ही ती यात्रा करा, परंतु इकडे जाऊन डुबकी मारा, तिकडे जाऊन एवढ्या पायऱ्या चढा, है ना, हे द्या, ते द्या, असला नारळ द्या, असलं पान द्या, असलं फुलं द्या. बापरे, आम्हाला आठवते अक्षरशः आम्ही प्रभूमध्ये यायच्या अगोदर माझी आई येड्यासारखी ते हनुमानला कटलो तरी विशिष्ट फुल द्यायचं असं ते शोधायला जायची कुठे जंगलामध्ये, आणि ते गोळा करून मग ते त्याचा हार बनवून द्यायची. आम्ही इतके म्हणजे म्हणतो ना, पूर्ण आमचं म्हणतो ना, आमचं म्हणतो ना हे झालं होतं, म्हणजे की आम्ही बाबा आम्हाला म्हणतो देवाचा आशीर्वाद पाहिजे ना, देवाने आमच्यावर दया करावी, कृपा करावी, म्हणून आम्ही अक्षरशः वेड्यासारखे आणि नेहमी काय वाटायचं की बाबा आमचंच काहीतरी चुकत असेल काय आहे ना. जसं ते पीके पिक्चर मध्ये त्या व्यक्तीचं झालेलं होतं, पीकेचं झालं होतं, की बाबा तो एवढं सगळं करतोय, त्याला वाटतं माझंच काहीतरी चुकतंय, मीच काहीतरी ना कमी करतोय. आणि हाच प्रकार होतो. अशा प्रकारे फसवलं जातं लोकांना, कळलं काय. आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला आपल्याला जपलं पाहिजे. तर काय तर अशा प्रकारे आहे. आणखीन एक आपण वचन पाहूया, इर्मया त्याचा 23 अध्याय वचन 26. इर्मया त्याचा 23 अध्याय वचन 26. माझ्या नावाने असत्य संदेश देणारे ते संदेष्टे आपल्या मनातले कपट संदेश रूपाने कथन करतात. ठीक आहे, तेच आहे जे पूर्वीच्या आपण वचनात पाहिलं, फक्त जरा वेगळ्या स्वरूपामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. की काय, हे लोक परमेश्वराचं नाव घेतात, माझ्या नावाने असत्य संदेश देणारे ते संदेष्टे आपल्या मनातले कपट संदेश रूपाने कथन करतात. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो की की आणखीन एक लबाडी मी सध्या पाहिली, की सध्या ना अमेरिकेमध्ये खूप इलेक्शनमुळे खूप मोठा गोंधळ चालू आहे. ठीक आहे, आणि एक कोणतरी साधू सुंदर सिंग असं काय अशा काहीतरी नावाचा एक व्यक्ती आहे, एकदम परफेक्ट नाव नसेल घेत मी, पण तशाच स्वरूपाचा, कारण एक जुना पण एक साधू सुंदर सिंग होता, पण तो चांगला व्यक्ती होता. पण आता हा एक कोणतरी एक खोटा संदेष्टा आहे. आणि तो तो त्याने काय भविष्यवाणी केली. आता काय आहे ना, अमेरिकेमध्ये बऱ्याच लोकांना, म्हणजे इवन त्यांनाच काय, मला पण असं वाटायचं की बाबा हा जो ट्रम्प आहे ना, हा कसं पण करून जिंकणार आहे ना, कोर्टाच्या द्वारे असो का कसंही असो, वाटत होतं की बाबा खूप इलेक्शन मध्ये फ्रॉड झाला वगैरे वगैरे. तर बऱ्याच लोकांना असा एक अंदाज होता की बाबा हा जिंकू शकतो, कारण ह्याची केस जरा स्ट्रॉंग आहे, जिंकू शकेल, म्हणजे एक अंदाज होता तो. ठीक आहे, ठीक आहे, भविष्यवाणी वगैरे नव्हती. ठीक आहे, एक अंदाज होता की जिंकू शकेल, एक आशा होती की बाबा जिंकू शकेल. मग काय झालं, आता त्या माणसाला पण तो खोटा संदेश आहे, त्याला पण ती आशा आहे की बाबा, त्याला पण वाटतं की होऊ शकेल ना, केस स्ट्रॉंग वाटते, कोर्टात गेलंय सगळं वगैरे. त्याने काही दिवसांपूर्वी काय त्याने भविष्यवाणी केली. त्याने भविष्यवाणी केली की की ट्रम्प न म्हणे जिंकून येणार. ठीक आहे, ट्रम्प जिंकून येणार म्हणून. आता
त्याने म्हटलं ट्रम्प जिंकून येणार म्हणून, आणि नंतर म्हणतो की मग हे या काय आहे ना जानेवारी 20 पर्यंत काही पण होऊ शकतं, तर तुम्ही प्रार्थना करत राहा. काय ना प्रार्थना करत राहा. आता प्रार्थना करायची काय गरज आहे? जर भविष्यवाणी झालीच आहे मग ती होणारच ना. वेगळं मग त्यासाठी प्रार्थना करायची काय गरज आहे? याचा अर्थ की समजा ते तो निवडून आला तर मग हा श्रेय घेणार, बघा मी बोललो होतो, देव माझ्याशी बोलला होता बघा झालं. आणि जर ते नाही झालं मग बोलायचं नाही नाही ते आपल्या प्रार्थना जरा कमी पडल्या असतील, कारण मी प्रार्थना करायला सांगितलं होतं ना. लोक मध्येच निराश झाले की अरे एवढं सगळं झालं, जाऊ दे काय नाही. म्हणजे किती लबाडी आहे ना, किती लबाडी आहे. त्याच व्यक्तीने आणखीन एक अशी भविष्यवाणी केली होती की म्हणे फिलिपिन्स हा एक देश आहे, त्या देशाच्या इथे ना भविष्यात कधी ना कधीतरी एक ना मोठा भूकंप येणार आहे. ठीक आहे, तर फिलिपिन्स देश असा देश आहे ना की जिथे भूकंप येतोच काय ना दर 5-5 वर्षानंतर भूकंप येतोच, कारण तिथूनच भूकंपाची एक टेक्टॉनिक प्लेट जाते. म्हणजे या माणसाने हा अभ्यास केलेला आहे की इथे होतं, बातम्या वाचल्या, एवढं केस पांढरे झाले त्याच्या एवढ्या वर्षामध्ये, त्यामुळे त्याला माहिती आहे की इथे काही ना काहीतरी होत असतं. पण जे नवीन लोक आहेत, तरुण लोक आहेत, किंवा जे पेपर वाचत नसतील त्यांना माहित नसणार. आता तुम्हाला माहिती आहे का फिलिपिन्स मध्ये भूकंप होता, तर मला माहिती आहे ते. ठीक आहे, तर मग जेव्हा ते भविष्यवाणी म्हणजे जेव्हा ते भूकंप आला तो लोकांना वाटलं अरे बघा त्याने सांगितलं होतं काही वर्षांपूर्वी, त्यात काय मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे असं असं काय आहे ना, असं आपल्या मनच्या गोष्टी की ज्यांना जे खरं वाटते, हा हे खरं असू शकेल, मग ते ठोकून देतात. आणि मग काय आहे अशा प्रकारे. म्हणजे हे एक तर हे लोक खोटे संदेश ना, एक तर खोटी आशा लावून फसवतात. म्हणजे ते खोटे शिक्षकच आणि संदेश नाही, जगामध्ये पण आपल्याला जे लोक फसवतात ते खोटी आशाच पहिले दाखवतात की की ज्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू, आपल्याला त्यांच्याविषयी प्रेम वाटेल है ना, तसंच असतं. आणि आणि दुसरं असतं ते म्हणजे भीती. काय भीतीच्या द्वारे पण फसवलं जातं की काही काही लोक बाबा लोक असे काय म्हणतात ना, असे बाबा लोक किंवा खोटे शिक्षक किंवा खोटे संदेश खोटे पाळक, ते लोक काय करतात की लोकांना भीती घालतात. ते ना तुमचं काय आहे, तुमच्या घरामध्ये काहीतरी आहे. आता असं म्हणल्यावर कोण कोण पण घाबरेल ना, ज्याला काय माहित नाही बायबल, ज्याला माहितीच नाही. तुमच्या घरात काहीतरी आहे, ते काढायला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी हे करावं लागेल, ते करावं लागेल, हे करावं. मग घाबरून माणूस करतो, बाबा काहीतरी असेल, बाबा काढून टाकूया काय जे असेल माझ्या घरामध्ये, बाबा करूया काहीतरी. ठीक आहे, अशी अशी पण चुकीची शिकवण शिकवली जाते. लोकांना भीतीच्या द्वारे फसवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर त्यानंतर तुम्हाला सांगतो, अक्षरशः एक 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 सिस्टर आहेत, त्याचा मुलगा खूप वर्ष अगोदर म्हणजे प्रभूमध्ये त्या यायच्या अगोदर पासून तो मुलगा कुठेतरी घर सोडून गेलाय. आणि तो म्हणजे खूप वर्ष झाले त्याला, म्हणजे 10-15 वर्षाच्या वरती झालं असेल, 15 वर्षाच्या वरतीच. तर आणि या लोकांनी चूक काय केली माहिती का, या लोकांनी पोलीसमध्ये मिसिंग कंप्लेंटच दिली नाही की आमचा मुलगा हरवलाय, तर तुम्ही याला शोधा, किंवा तुम्हाला कुठे दिसला तर कुठेतरी पेपरमध्ये टाका किंवा काय, हे कार्य केलेलंच नाही. ते ते मेन करायला पाहिजे ना. तुम्हाला सांगतो, अक्षरशः त्यांचे ते ज्या चर्चला जातात ना, तिथे त्यांना इतकं फसवलं जातं की ते अक्षरशः काय करतात माहिती का, की ज्या चर्चमध्ये ते जातात तिकडचे लोक, पास्टर्स लोक असं त्यांना बोलतात की म्हणे ना, तो की म्हणे परमेश्वर आम्हाला असं सांगतोय की तो कुठल्या तरी बाईच्या जाळ्यामध्ये फसलाय म्हणे, आणि तुम्ही येत राहा, उपास प्रार्थना करत राहा, तो एक दिवस येईल म्हणून. अशी खोटी आशा घालून टाकलेली. ठीक आहे, खोटी आशा घातलेली. तो काही बाईच्या आणि ह्याच्यामध्ये फसलेला नाही. यांच्या घरामध्ये काहीतरी भांडण झालं, तो दुःखी झाला आणि म्हणून तो घर सोडून निघून गेला. तो काही बाईच्या मागे वगैरे नव्हता गेलेला, याला बरेच वर्ष झाले. म्हणजे कसं आहे की त्या आईच्या मनामध्ये खोटी आशा घालून ठेवली ना, जे ऍक्च्युली करायला पाहिजे है ना. तुमचं काम काय बाबा, त्यांना मार्गदर्शन करा की चला येतो मी तुमच्याबरोबर पोलीस स्टेशन मध्ये, करूया ते, किंवा ते न्यूजपेपर मध्ये टाका है ना, युट्यूबला टाका, व्हॉट्सअपला टाका, कुठेतरी टाका बाबा हा माझा मुलगा आहे, हा याचा फोटो आहे, तुम्हाला कुठे दिसला तर बघा, सांगा आम्हाला, कळवा या नंबरवरती. करतच नाही. सांगायचा उद्देश काय आहे, सांगायचा उद्देश काय आहे की खोटे संदेश ते भीती आणि आशा या दोन भावनांचा वापर करून लोकांना कपटाच्या गोष्टी सांगतात.
त्यानंतर आणखीन एक आपण पाहूया रोमकराचं पत्र, त्याचा 16 अध्याय. रोमकरास पत्र त्याचा 16 अध्याय वचन 18. कारण तसले लोक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतकरणे भुलवितात. काय म्हणलेले? तसले लोक. हे कसले लोक आहेत? खोटे शिक्षक, खोटे संदेष्टे, लबाड माणसे, कपट करणारे लोक, यांच्याविषयी वर्णन केले की तसले लोक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत. ते भले बोलत असेल की हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करतो, परंतु कोणाची सेवा करतात? तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात. स्वतःच्या पोटाची सेवा करतात म्हणजे काय? लोकांकडून दान कसं भेटेल ना, यासाठी त्यांचं चाललेलं असतं. लोकांकडून किंवा कुठल्या तरी संस्थेकडून, कुठल्या तरी म्हणतात ना, कोणाकडून पैसे कसे भेटतील यासाठी, यांचं पोट कसं चालेल यासाठी यांचं सगळं चाललेलं असतं. ठीक आहे. कारण जे ख्रिस्ताची सेवा करतात ना, त्यांना फार कष्ट होणार, त्यांना फार म्हणतात ना त्रास होणार. ठीक आहे. आता जे ख्रिस्ताचे सेवक होते, ठीक आहे, स्वतः येशू ख्रिस्त पण आहे, त्याने जेव्हा सत्याचा प्रचार केला है ना, आपल्या पित्याची सेवा केली, तर काय झालं? लोकांनी त्याला क्रुसावर मारलं. ठीक आहे. या पाळक लोकांना क्रुसावर चढवतंय का कोणी? नाही. लोक त्यांच्या चर्चेला जात आहेत, मस्त मस्त त्यांना BMW गाड्या घेऊन देत आहेत है ना. त्यांना काय आहे? त्यांच्या पोटाची सेवा झालेली, स्वतःच्या पोटाची सेवा करतात. आणि गोड, आणि अक्षरशः आपल्या भारतामध्ये तर अक्षरशः म्हणजे ना तसं झालेलं आहे. अक्षरशः म्हणजे हे जे वाक्य म्हणलं ना, पोटाची सेवा करतात, कितीतरी लोक म्हणतात ना पाळक होतातच यासाठी की म्हणजे त्यांना नेहमीच दान येत राहील किंवा कुठल्या तरी चर्च कडून पगार येत राहील, असे या उद्देशाने करतात म्हणजे कितीतरी जण. तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतकरणे भुलवतात. काय आहे? गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतकरणे भुलवतात. यांची पुढची ओळख काय आहे? गोड व लाघवी भाषण. आणि लक्षात घ्या, हे लोक काय म्हणले ना, हे स्वतःच्या पोटाची सेवा करतात, हे फक्त स्वतःच पुरतं बघतात. ठीक आहे. हे दुसऱ्यांची पोट नाही भरत. बायबल मध्ये जे प्रेषित लोक होते, हे लोक काय करायचे की जे पण मंडळीमध्ये दान यायचं ते सालस मनाने जीवित म्हणले. सगळी मंडळीला ज्याला ज्याला गरज होती ते लोक, जेव्हा खूपच कठीणाई होती मंडळीवरती, सगळेजण आपापसामध्ये वाटून खायचे सालस मनाने, असं म्हटलेलं. किती मंडळामध्ये असं होते? नाही होत, नाही होत. मला म्हणजे आता मी एवढा त्याच्यात पारख नाही करून पाहिली की बाबा बाकीच्या मंडळांमध्ये कसं चाललं होतं वगैरे, कोण काय करत असतील काही लोक मदत, परंतु सांगायचा उद्देश काय की हे स्वतःच्या पोटाची सेवा करतात. अहो अक्षरशः मला मला एका एका मुलाचा फोन आला. फोन म्हणजे मला एका व्यक्तीच्या थ्रू त्याचा कॉन्टॅक्ट आला. तो मुलगा फेसबुक वरती आंध्र प्रदेश मध्ये राहतो आणि तो इंजिनिअरिंगचा अभ्यास करतो. त्याचा अजून एक भाऊ आहे, तो पण काहीतरी असंच 12वी वगैरे करत होता वगैरे असं होतं. वडील हॉस्पिटलमध्ये कामाला होते आणि काय आहे आणि त्यांनी काय काय कशी कर्ज घेतले होते आणि लॉकडाऊन मध्ये त्यांना ते भरता येत नव्हतं. असं काय काय त्रास झाले होते. वडील पण मध्येच आजारी पडले वगैरे वगैरे असं. आई तर हाऊसवाईफच होती. तर 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 मी मी त्यांना काय आहे आणि त्यांना गरज होती. काय होते ना, त्यांना काही आवश्यकता होती आणि आणि तर मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या चर्चला जाता, कुठे जाता, तुम्ही जाता का चर्चला कुठे? मग त्यांनी म्हणलं हो जात आहे. मग मी म्हटलं मग तुम्ही तुम्ही आपल्या पास्टरांशी बोलले का? तुम्ही त्यांना विचारलं का की बाबा काही अशी ते त्यांना काही मदत करण्यासारखं आहे का काय सोय, किंवा मंडळीमधले पण दुसरे कोणी? तर ते बोलले की आम्ही आम्ही बोललो म्हणे. काय आहे की आम्ही
आम्ही आमच्या पास्टरांना सांगितलं, परंतु त्यांनी आम्हाला कॉलच नाही केला. त्यानंतर अजून एक आफ्रिकामध्ये पण एक बाई होत्या, त्यांच्या चर्च म्हणजे आफ्रिकामध्ये तर असं आहे ना, नायजेरिया एक देशामध्ये, तिकडे तर म्हणजे 50-60% लोक जे आहे ते ख्रिस्ती आहेत. ठीक आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या मंडळ्या आहेत तिकडे, म्हणजे काय म्हणजे पैशाची कमी असं काही नाही, मस्त मस्त भरपूर खाऊन पिऊन आहेत. आता लॉकडाऊन मध्ये काही काही लोकांचं काम गेलं. आता एक बाई होत्या, त्या कपडे शिवायचं वगैरे काम करायचे, चांगले चांगले कपडे शिवायचे वगैरे. तर त्यांचं काम सुटलं तर त्यांना घरामध्ये खायला पण हे नाही, खायला पण पैसे नाही. आणि काम करायचं तर काम करायला देत नाही सरकार. तर मग त्यांना पण खायचे वांदे झाले. आता मी काहीतरी असं फेसबुकला टाकलं होतं की बाबा लॉकडाऊन महत्वाचा आहे, एकदम सुरुवातीचे एप्रिलच्या वेळी मी तो पोस्ट टाकला होता की लॉकडाऊन महत्वाचा आहे. तर त्यांना जरा माझ्यावरती राग सुरुवातीला आला होता. ते बोलले कसं लॉकडाऊन होऊन चालणार, आमचं घर कसं चालणार करून ते मला बोलत होत्या. तर मग मी तेव्हा विचारलं की बाबा तुमच्या मंडळीमध्ये कसं आहे, काय आहे, मला सांगा तुम्ही. तर तुम्ही तुमच्या पास्टरांना सांगितलं का? तो बोललो की आम्ही आमच्या पास्टरांना सांगितलं, पण आमचे पास्टर आम्हाला नंतर कॉलच नाही केलं त्यांनी. मग आम्ही एक दोनदा सांगितलं, पण त्यांनी काय आम्हाला नंतर कॉल केलाच नाही असं करून. म्हणजे म्हणजे ह्याच्यातून काय दिसतं, म्हणजे म्हणजे काय आहे की त्यांना गरज आहे. म्हणजे त्यांनी जर चर्चने मदत पण केली असते ना, माझा एवढा विश्वास होता की त्या बाईंनी परत केले पण असते, कारण ते चांगले मेहनत करणारे होते, स्वतःचा बिझनेस होता, चांगले चांगले मस्त कपडे बनवायचे. तर त्यांनी दिलं पण असतं. परंतु म्हणजे काय दिसतं याच्यातून की त्याच्यामधून आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये ना बऱ्याच लोकांना कळलं की बाबा कोण खरे सेवक आहेत, कोण काय. ठीक आहे. मी काल काल काय आहे ना हे 1-2 दिवसापूर्वी एक वाचत होतो की माझ्या मते योहान जो प्रेषित योहान जो आहे, त्याचा जो शिष्य होता, म्हणजे योहान वारल्यानंतर जो पाळक झाला त्याच्या त्याच्या जागी, त्याचं नाव होतं पॉलिकार्प. ठीक आहे, पॉलिकार्प. तर त्याने एक पत्र लिहिलं होतं, माझ्या मते फिलिपीच्या मंडळीला पत्र लिहिलं होतं. आणि त्या पत्रामध्ये त्याने वर्णन केले की पाळकांची काय जबाबदारी आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने असं सगळं वर्णन केलेलं आहे की बाबा कोणी आजारी आहे तर त्यांना भेटायला जायचंय, कोणी भरपूर वर्णन केलंय, पण मी विशिष्ट गोष्टी सांगतोय. कोणाला काही गरज असेल तर त्यांना गरजेमध्ये पण मदत करण्यासाठी तुम्ही तयार असायला पाहिजे. आणि मी काल परवा वाचलं. आणि म्हणजे काय आहे की आता काय झालेलं आहे, आणि पॉलिकार्प असा व्यक्ती होता की तो म्हणजे शेवटी त्याला जाळून मारण्यात आलं. ठीक आहे, म्हणजे खरोखर एक देवाचा सेवक होता की बाबा तो म्हणजे म्हणतो ना घाबरला नाही है ना, सत्याचा प्रचार करत राहिला. आणि खूप खूप छान. आणि सांगायचा उद्देश काय की जे खोटे शिक्षक, खोटे संदेश हे फक्त स्वतःच बघतात. ते काय म्हणतात ना, ते त्यांच्या म्हणतात ना, ते कोणाला काही गरज असेल काय असेल तर कधी मदत करणार नाही. ठीक आहे. तर काय म्हणले, कारण तसले लोक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतकरणे भुलवतात. आता ते एक गोष्ट ती पण सांगतो की जेव्हा सेवक लोकांनी मदत करायची असते तर ते पण पाहायचं असतं की बाबा ज्याला आपण मदत करतोय तो म्हणजे म्हणजे त्याचं कसं आहे म्हणतात ना, कारण काही काही लोक कसे असतात त्यांना मदत केली की मग ते मेहनत करतच नाही, किंवा ते आलेले पैसे कुठे दुसरीकडेच उडवतात वगैरे. तर अशा लोकांना मदत करून काही लाभ होत नसतो असं. त्यामुळे सांगायचा उद्देश काय की कारण तसले लोक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत नाही, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतकरणे भुलवतात. लाघवी भाषणाने काय करतात, गोड गोड भाषण करतात. ठीक आहे, कडक तर कधी बोलणार नाही, गोड गोड बोलणार, लाघवी भाषण बोलणार. आणि मग काय, भोळ्या भाबड्यांची अंतकरणे भुलवतात. आता भोळे लोकांना काय वाटते, भोळे लोकांना वाटतं हा आमच्याशी व्यक्ती गोडीने बोलतोय, प्रेमाने बोलतोय, म्हणजे हा चांगला माणूस. पण त्यांना समजत नाही की हे धूर्तता आहे त्याच्या मागे. आणि मग काय, गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतकरणे भुलवतात. अशा प्रकारे आहे.
त्यानंतर इफिस्कराचं पत्र पाहूया. इफिस्कराचं पत्र त्याचा 4था अध्याय वचन 14. इफिस्करास पत्र 4था अध्याय वचन 14. यासाठी की आपण यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. आता इथे काय म्हणलेले, या आपण कसं होऊ नये, आपण यापुढे बाळांसारखे असू नये. बाळ कसे असतात, बाळांना कोणी पण चॉकलेट दिले, चल बेटा चल, ते जाते, त्यांना काय समजत नाही. ते बाबा समोरचा धूर्त आहे, समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी खोट असेल, काहीतरी मला त्रास द्यायचा विचार असेल, त्यांना नाही कळत ना. कोणी पण त्यांच्याकडे आलं ते भरोसा ठेवतात. तर काय म्हणलं, यासाठी की आपण यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. पहिलं तर काय म्हणले, माणसांच्या धूर्तपणाने, की माणसं जेव्हा धूर्तपणा करतील तर आपण असेच हेलकावणारे होऊ नये. कोणी कुठे फिरवलं, कोणी कुठे फिरवलं. आपल्याला देवाचं वचन माहिती पाहिजे की देवाच्या वचनात काय सांगितले है ना. आपल्याला इतक्या वर्षांपासून काय शिकवण्यात आलेलं आहे, आणि कोणतरी येतंय आणि काहीतरी आपल्याला चुकीचं शिकवतोय, फिरवण्याचा प्रयत्न करतोय, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने है ना. धूर्त लोक काय करतात, युक्ती करतात, वेगवेगळे आयडियाज काढतात की ज्याच्याने भ्रांतीच्या मार्गाला लोकांना नेता येईल है ना, म्हणजे चुकीच्या मार्गाला है ना, भ्रांतीमध्ये. ठीक आहे. तर भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. काय म्हणले, प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने. काही लोकांना कसं असतं माहिती आहे का, काही लोकांना असं असते की अति शिकायची इच्छा. अति शिकायची इच्छा म्हणजे काय, आता शिकायची इच्छा तर चांगली गोष्ट असते, परंतु जो भेटेल त्याच्याकडून शिकायची इच्छा ना, ही चुकीची आहे. की जो दिसला त्याच्याकडून, हा बघूया हे पण पास्टर आहे, यांच्याकडून पण ऐकूया, त्यांच्याकडून पण ऐकूया, यांच्याकडून पण ऐकूया, सगळ्यांकडून ऐकूया. आणि बायबल काय सांगते, प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने काय हेलकावणारे फिरणारे होऊ नये. ठीक आहे. बरेच लोकांचं तसं होतं, जेव्हा ते नवीन नवीन विश्वासात येतात त्यांना असं झालेलं असतं, अरे आम्हाला ना वचन ऐकायचंय, खूप वचन ऐकायचं आहे ना, आम्हाला लवकर लवकर शिकायचं. आणि म्हणून ते जो भेटेल ना त्याच्याकडे शिकायला जात, की कधी ह्याचं ऐकलं, कधी त्याचं ऐकलं, कधी टीव्हीवर ऐकलं, कधी अजून युट्यूबवर ऐकलं, सगळीकडे फेसबुकला ऐकलं. आणि मग काय होऊन जातं माहिती आहे का, हे मग मग गोंधळ होतो. अरे ते काहीतरी वेगळं बोलले, ते काहीतरी वेगळं बोलले, ते काहीतरी वेगळं. हे काय, प्रत्येक शिकवण रूपी वारा, आणि त्याच्यामुळे आपण हेलकावणे खातो. जसं ते समुद्रामध्ये जहाज आहे ना, ते जहाज आणि वादळ येते, वारा कुठून इथून येते, कधी इथून येते, मग ते जहाज कुठे पण जाते, इथे पण जाते, कुठे पण जाते, आपटते कुठेतरी, लोक मरतायत, बुडतायत है ना, अशा प्रकारे होते. आणि तशाच प्रकारे काय आहे ना, बरेच लोक असे ना हेलकावणे खाल्ल्यासारखे. कोणी हा आला त्याने काहीतरी वेगळं सांगितलं, तेव्हा आला त्याने काहीतरी वेगळं सांगितलं, म्हणजे बायबलचा अर्थाचा अनर्थ असं. अक्षरशः सांगतो, काल का परवाच्या दिवशी एक नवीन बाई आल्या होत्या. आई आणि आम्ही त्यांना, म्हणजे त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ऐकून घेत होतो, आणि त्यांना त्यांचं काउन्सिलिंग करत होतो है ना, काउन्सिलिंग करत होतो. आणि त्याच्यामध्ये आता त्यांच्या लग्नामध्ये खूप काही प्रॉब्लेम होते वगैरे वगैरे. आणि म्हणजे इतका प्रॉब्लेम होता की म्हणजे त्यांनी बायबलनुसार त्यांनी डिवोर्सच द्यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे व्यभिचार वगैरे नवऱ्याने केलेला होता, असं सगळं होतं. तर तर आम्ही ते त्यांना सांगतोय, तर त्यांना ते म्हणजे समजत नव्हतं. ते म्हणत होते, नाही पण माझा भाऊ मला बायबलचं कुठलं तरी एक वचन काढून सांगतोय की ते एक देह होतील म्हणून. आदम आपल्या बायकोला बोलला की है ना, काय की जो माणूस जो आहे, पुरुष जो आहे, तो आपल्या आई बापाला सोडून आपल्या बायकोशी जडून राहील, त्यामुळे तू आपल्या नवऱ्याकडेच राहा, तू आमच्याकडे नको येऊ, करून असं तिला हडतूड करतात. म्हणजे वचनाचा कसा अनर्थ केलाय बघा. ठीक आहे, एक देह व्हायचंय, पण हा माणूस आता एक देह नाही आहे, नाही आपला देह सोडलेला आहे, त्याने दुसऱ्या देहाबरोबर आपला देह जोडलेला आहे, तो व्यभिचारामध्ये गेलेला आहे. ठीक आहे, आणि तेवढंच नाही तर किती त्रास तुम्हाला त्याचा होते, त्यांचं बघून तुमची मुलं पण बिघडायला लागलेली आहेत. ठीक आहे, ते पण त्याच वाटेवरती जाण्याची शक्यता दिसायला लागलेली आहे. त्यामुळे त्याच्यातून निघणं हे आवश्यक आहे. ठीक आहे, आणि खूप मारत पण आहे, आणि खूप काय काय त्रास पण आहे, हे सगळं आहे. सांगायचा उद्देश काय आहे की
असे प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने काय आहे ना हेलकावणे खाणारे होऊ नये. ठीक आहे, असं त्यामुळे 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 आपल्याला सत्य काय आहे हे माहिती पाहिजे. मग मी त्यांना वचनातून दाखवलं की हा व्यक्ती तुम्हाला सांभाळत पण नाहीये आणि त्यात व्यभिचार पण करतो. हे दोन्ही म्हणतात ना, आणि त्यात तो अविश्वासणार आहे. तुम्ही येशूला ओळखता, तो व्यक्ती येशूला ओळखत पण नाही. ठीक आहे, तो मूर्तीपूजक आहे. ठीक आहे, तर तर त्यामुळे जर तो व्यक्ती तुम्हाला सोडायला इच्छुक आहे, तो जर तुम्हाला सोडायला इच्छुक आहे आणि त्यात त्या व्यक्तीने व्यभिचार तर केलाच आहे, तुम्हाला तर बायबलनुसार काय आहे तुम्ही वेगळे होऊ शकता. तुम्ही कशाला घाबरून राहताय, कशाला तुम्ही मार खाताय, कशाला स्वतःची हाड मोडून घेताय. ठीक आहे, आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला आज तुमचं एवढंच हाड मोडले, उद्या पूर्ण कंबरड मोडेल तो. काय सांगता येतंय का? त्यामुळे वेळेस तुम्ही ऍक्शन घ्या, त्या व्यक्तीवरती ऍक्शन घ्या आणि तुम्हाला काय भेटलं पाहिजे. तुमचं उदाहरण दिलं की बाबा ते लोकांना काही शिकलेलं नाही, परंतु त्यांनी एवढं लढून त्यांनी लगेच मिळवलं. आता त्यांना येईल निकाल त्यांचा काही महिन्यामध्ये. मी त्यांना सांगितलं तुम्ही तर एवढे शिकलेले परंतु तुम्ही एवढे घाबरून बसलेत, कसं चालणार? करायला पाहिजे तुम्हाला, असं तुम्ही बसून कसं चालणार? त्यामुळे काय की असं प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणे खाणारे आपण होऊ नये. विचार करा, माझ्या जागी जर दुसरा कोणी पास्टर असता आणि तो बोलत नाही नाही म्हटलंय बघा की नवरा बायको एकत्र जायला पाहिजे, तुम्हाला किती त्रास झाला असता विचार करा. एखाद्या वचनाचा चुकीचा अर्थ म्हणजे किती वाईट होऊ शकतो त्याचा म्हणजे काय कल्पनाच नाही करू शकत. त्यामुळे काय की प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. तर ते आहे. त्यानंतर एक शेवटचं वचन आपण पाहूया, पेत्राचे दुसरे पत्र पेत्राचे दुसरे पत्र त्याचा दुसरा अध्याय वचन 13. अनितीचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो. दिवसा ढवळ्या चैनबाजी करण्यात ते सुख मानतात. ते डाग व कलंक आहेत. तुम्हाबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते. ठीक आहे, आता इथे ना, इथे काय म्हणले? अनितीचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो. ठीक आहे, अनिती केल्याचा जो फळ आहे, ठीक आहे, त्याचं जे वेतन आहे ते काय आहे? अपकार. ठीक आहे, हा त्यांच्या पदरी पडतो म्हणजे त्यांना त्यांचं वाईटच होतं. आणि काय म्हणले? दिवसा ढवळ्या चैनबाजी करण्यात ते सुख मानतात. काय आहे दिवसा ढवळ्या? ठीक आहे, आता काही लोक कसे असतात, जे काही दुष्ट लोक कसे असतात की ते आपली चैनबाजी आणि देहवासना जे आहे त्या रात्रीच्या वेळी, की जेव्हा सगळे लोक झोपलेले आहेत, अंधारात कुठेतरी गुप्तपणे है ना, कुठे पडदे लावून गुपचूप आपला चैनबाजी करत असतात. पण हे लोकांचं वर्णन काय केलंय? हे दिवसा ढवळ्या चैनबाजी करतात म्हणजे हे अजून बेशरम आहेत. ठीक आहे, त्याच्यावरती बेशरम आहेत. ठीक आहे, की दिवसा ढवळ्या चैनबाजी करण्यात ते सुख मानतात. त्याच्यात त्यांना आनंद वाटतो, त्यांना लाज पण नाही वाटत, त्यांना सुख वाटतं. हा किती चांगलं आहे. ते डाग व कलंक आहेत. काय आहे? ते डाग व कलंक आहेत. काय म्हणले? ते डाग व कलंक आहे. आता बघा, ते डाग आणि कलंक आहेत. कोणावरती डाग आणि कलंक आहेत? जर मंडळीमध्ये असे जर दिवसा ढवळ्या चैनबाजी करणारे लोक असतील तर ते मंडळीवरती डाग आहेत, मंडळीवरती कलंक आहेत. आणि ख्रिस्ताची मंडळी ही कलंकित किंवा डाग सुरकुती असलेली नाही पाहिजे. ती ती त्यात कोणता डाग नसला पाहिजे. ती पवित्र मंडळी आहे, ख्रिस्ताची वधू आहे, है ना. तिला डाग आणि सुरकुती कसं चालणार? तर ते डाग व कलंक आहेत. तुम्हाबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात. काय करतात हे लोक? कारण त्या काळी मंडळांमध्ये जेवण व्हायचं ना, प्रार्थना वगैरे झाल्यानंतर जेवण व्हायचं है ना, त्या सालस मनाने सगळे जेवायचे. तर हे लोक काय तुम्हाबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात. ठीक आहे, म्हणजे हे म्हणजे खोटे खोटे ख्रिस्ती असल्यासारखं ते तिथे येतात आणि त्यांना आलेले कशासाठी असतात? मेजवान्या करण्यासाठी.
ते जेवण जेवण्यासाठी आलेले असतात. तुम्हाबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते. काय त्यात त्यांना मौज वाटते म्हणजे थोडक्यात खोटे शिक्षक, खोटे संदेष्टे आणि खोटे शिष्य पण, खोटे लोक ना, खोटे मंडळीतले जे लोक पण आहेत, त्यांना काय, त्यांना मौज वाटते की असल्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. मला मला एका गेल्या आठवड्यामध्ये एका 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 बंधूचा फोन आला. ते मुंबईला राहतात. ते ज्या चर्चला जातात तर ते जाम परेशान झाले त्या म्हणतात ना ते पाहून. ते म्हणत होते की त्या मंडळीमध्ये काय आहे ना, त्या मंडळीमध्ये म्हणतात ना, मंडळीमध्ये लोकांना अधिक आणण्यासाठी म्हणून त्यांनी अक्षरशः मंडळीच्या नावाने फुटबॉलची मॅच ठेवली, की म्हणजे फुटबॉलच्या मुळे मुलं आली पाहिजे आपल्या म्हणतात ना चर्चला. बोल हे काय, ठीक आहे. मग कधीतरी काहीतरी फंक्शन काहीतरी होतं का, चर्चचं अॅनिव्हर्सरी होती, काहीतरी होतं त्यांच्याकडे, तर कोणतरी मुलगी हे एवढं उघडं सोडून नाचायला तिथे स्टेजवर आली आणि ते बोलतात अरे असं कसं चालतंय, हे कसं चालतंय. आणि तरुण व्यक्ती असून त्यांना कळतंय. वृद्धांना तर अधिक कळायला पाहिजे. तरुण व्यक्ती असून तो बोलतो अरे असं कसं चालतंय. तर ते लोक त्यालाच नावं ठेवतात, अरे इसमें क्या है, इसमें कुछ नहीं है, असं करून. म्हणजे काय, ह्यांना मौज वाटते, ह्यांना दिवसा ढवळ्या असल्या गोष्टी करायला आवडते. जे लोक अंधकारामध्ये असल्या गोष्टी करतात त्यांना म्हणजे ते लोकांना लाज वाटते म्हणून ते कुठेतरी अंधारात आहे ना, पोलिसला न कळता असल्या गोष्टी करतात. हे लोक तर दिवसा ढवळ्या करतात. काय किती भयानक आहे ना. म्हणजे काय 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 मंडळीला शोभतं हे त्यांना स्वतःला समजत नाही. ते व्यक्ती एवढे परेशान झाले होते. ते मग मला तेच म्हणत होते की बाबा तुम्ही तुम्ही मुंबईला येऊ शकता का कधीतरी, आणि तुम्ही हे जे कोणी पास्टर लोक त्यांना जरा तुम्ही वचनातून समजवू शकता का की बाबा काय चुकतंय, काय बदलायला पाहिजे, हे काय महत्व आहे याचं. आणि अक्षरशः ते पास्टर पण कसे ना कुठल्या बायबल कॉलेजला गेले, कोणीतरी नुसतं आलं कुठून तरी बाहेर गावून त्यांना पैसे दिलं की बाबा तुम्ही आता चर्च सुरू करा म्हणून. ते लोक आपला कामधंदा करत बसलेत. कामधंदा करणार, बायबल कॉलेजला पण जाणार नाही, त्यात ते अगोदर ज्या चर्च मध्ये होते त्या चर्च मध्ये पण सगळे चुकीची शिकवण. मग तुम्ही कसं कसं तुम्ही मंडळी चालवणार. तुम्हाला बायबल वाचायला वेळ नाही, अभ्यास करायला वेळ नाही, अभ्यास केलेला पण नाही, आणि त्यात तुम्ही म्हणजे तुम्ही ते म्हणता ना मित्रमंडळ असते, मित्रमंडळ, ते मित्रमंडळ उघडले तुम्ही. ते रोटरी रोटरी गार्डन वाल्यांचं कसं असतंय ते, त्यांचं काहीतरी जिमखान्याचं कधी फुटबॉल मॅच, कधी डान्स मॅच, उत्सव मेळावा, ते झालं तुमचं. ही काय मंडळी आहे का? मंडळी नाही, हे तुमचं मित्रमंडळ आहे. ठीक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला मित्रमंडळ उघडायला नाही सांगितले, आपल्याला ख्रिस्ताची वधूला पवित्र करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. तर तर परमेश्वर देवबाप तुम्हाला या सर्व वचनांच्या द्वारे काय आहे ना, ही पारख तुम्हाला करता यावी म्हणून मी हे आज शिकवलेलं आहे की जगामध्ये बरेचसे असे शिक्षक आहेत, संदेष्टे आहेत की जे कपटाने लोकांना फसवत आहेत. आपल्याला देवाचं वचन वाचायचं आहे, ऐकायचं आहे, आणि त्यातून पारख करता आली पाहिजे की हे लोक सत्याचा प्रचार करतात का कपटाचा प्रचार करतात. तर परमेश्वर देवबाप तुम्हाला या सर्व वचनांच्या द्वारे मार्गदर्शन करो, आशीर्वादित करो, आणि तुम्हालाही आपापल्या पापांची पश्चाताप करण्यासाठी, विश्वास करण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करो, यासाठी परमेश्वराकडे मी विनंती करतो. प्रेज लॉर्ड.